सन 1989. धनगर समाज. शिक्षण, समृद्धी, जागृतीचा अभाव. प्रस्थापितांच्या अन्यायाची झळ सोसणारा हा समाज. रानोमाळ शेळ्या मेंढ्यांच्या मागे भटकंती करत आपला उदरनिर्वाह करणारा, सरळ मार्गी चालणारा साधा भोळा समाज. एकेकाळी राजा असणाऱ्या जमातीची ही अवस्था झाली होती. याच सगळ्या परिस्थितीमुळे इंजिनियर असणारा बारामती उंडवडीचा एक तरुण अस्वस्थ झाला आणि ही परिस्थिती बदलण्याचा त्यानं विडा उचलला. तो तरुण म्हणजे क्रांतीवीर B.K. कोकरे. विस्कळीत असणाऱ्या या समाजाला एकत्र आणण्याचा पहिला प्रयत्न क्रांतीवीर स्वर्गीय B.K. कोकरे यांनी केला. फलटण इथल्या धुळोबाच्या मंदिरामध्ये 1989 साली काही निवडक साथीदारांसह बेल भंडारा उधळून यशवंत सेना या क्रांतिकारी सामाजिक संघटनेची स्थापना केली. बघता बघता अवघ्या काही वर्षातच प्रस्थापितांना घाम फोडण्याचं काम क्रांतीवीर B.K. कोकरे यांनी केलं. धनगर समाजामधील सर्व वयोगटातील लोक पेटून उठले होते. यशवंत सेनेला पाठिंबा वाढत होता. समाजामध्ये कधी नव्हे एवढी जागृती निर्माण करण्याचं काम यशवंत सेनेनं केलं. मात्र हेच प्रस्थापितांना पाहवलं नाही आणि क्रांतीवीर B.K. कोकरे यांचा राजकीय खून करण्यात आला. समाज पुन्हा एकदा हताश आणि विस्कळीत झाला. यशवंत सेना ही पोरकी झाली. याचा फायदा समाजातल्या काही लांडग्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला. पुढे यशवंत सेनेची अनेक शकलं पडली. मात्र क्रांतीवीर B.K.ची जागा कोणालाच घेता आली नाही. अगदी अल्प कालावधीमध्ये B.K. यांनी प्रचंड मोठा संघर्ष केला आणि त्याची परिणिती म्हणून समाजाला NT आरक्षण मिळालं. 1993 साली यशवंत सेनेची धुरा स्वर्गीय गडदे मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव जानकर यांच्या खांद्यावर आली. त्यांनीही समर्थपणे पेलली. मात्र राजकीय अस्तित्वाशिवाय आपली कोणी दखल घेणार नाही असा विचार करत महादेव जानकर यांनी 2003 साली राष्ट्रीय समाज पक्ष या राजकीय संघटनेची स्थापना केली आणि यशवंत सेनेचा प्रवास पुन्हा थांबला. 2003 ते 2015 या काळात यशवंत सेना अस्तित्वहीन झाली होती. समाजामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते. समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली होती. सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे आरक्षण. या आरक्षणावर लढणारे समाजाचे नेते कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाला बांधील झाले होते. आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटला नाहीये. यामुळे समाजाचं स्वतःचं आपलं हक्काचं संघटन असणाऱ्या यशवंत सेनेचा पुनर्जन्म व्हावा ही मागणी जोर धरू लागली आणि अखेर तो दिवस उजाडला. दिनांक 18 ऑक्टोबर 2015. स्थळ अहिल्या भवन घाटकोपर. ज्येष्ठ यशवंत सैनिक, समाज बांधव, तरुण, महिला यांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात, जल्लोषात, घोषणांच्या निनादामध्ये यशवंत सेनेचा पुनर्जन्म झाला. यावेळी अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाही. पुनर्जन्म झालेल्या या यशवंत सेनेचा सरसेनापतीही तितक्याच ताकदीचा निवडण्यात आला. सामाजिक जाण आणि समाजकार्याचा दांडगा अनुभव असणारे युवा, प्रसंगी प्रस्थापितांना अरेला कारे म्हणणारे स्वर्गीय गडदे मास्तर यांचे सुपुत्र माधव गडदे यांची सर्वांच्या एकमतानं सरसेनापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि पुन्हा एकदा यशवंत सेनेचा झंझावात महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. गावागावामध्ये शाखा उघडू लागल्या. समाजातला तरुण प्रेरित झाला. यशवंत सेनेत सामील होऊ लागला आणि मग सुरू झाली अभिनव आंदोलनाची मालिका. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून नवीन भाजप सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात यशवंत सैनिकांनी शांततेच्या मार्गानं शिवसेना भाजपच्या आमदारांना गुलाबाचं फूल दिलं. अपेक्षा हीच होती की या सर्वांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मात्र काहीच होत नाही हे लक्षात आल्यावर दुसऱ्या अधिवेशनामध्ये यशवंत सेनेच्या ढाण्या वाघांनी थेट विधान भवनाच्या सभागृहामध्ये घुसून डरकाळी फोडली. मुख्यमंत्र्यांचा निषेध करत आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशी जोरदार घोषणाबाजी केली. या जिगरबाज यशवंत सैनिकांच्या कृतीमुळे समाजामधून वारे वा यशवंत सेना आणि यशवंत सैनिक अशी कौतुकाची थाप मिळाली. त्यानंतर यशवंत सेनेनं शासनामार्फत धनगर समाजाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या 30 समितीला भेट दिली, आपलं मत व्यक्त केलं आणि आरक्षणाबद्दलचे सबळ पुरावेही दिले. या सगळ्या दरम्यान यशवंत सेना ठिकठिकाणी वाढत होती.
यशवंत सेनेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात होते. हे सगळं सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर पिचड यांनी धनगर समाजाला आरक्षण दिलं तर आम्ही आदिवासी आतंकवादी नक्षलवादी होऊ असं वक्तव्य केलं आणि समाजाच्या आरक्षणाला विरोध केला. मग काय, यशवंत सैनिकांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि निर्धार झाला की याला धडा तर शिकवायचा, पण यांच्या बोलवत्या धान्याला जाब पण विचारायचा. म्हणूनच 11 ऑगस्ट 2016ला यशवंत सैनिकांनी थेट नरिमन पॉइंट इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये घुसून पिचडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन केलं. यामुळे धसका घेतलेल्या राष्ट्रवादीनं बेछूट आरोप केले. पण यशवंत सैनिकांच्या दणक्यामुळे अपेक्षित परिणाम साध्य झाला होता. महाराष्ट्रामध्ये सर्व समाज बांधवांनी पिचडांच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर पिचडांची बोलती बंद झाली ती झालीच. या एका वर्षात यशवंत सैनिकांनी सामाजिक भान राखत कोल्हापूर येथे गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या समाज भगिनीच्या कुटुंबाला भेट देत धीर तर दिलाच, शिवाय आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या या कुटुंबाला गरज भासेल त्यावेळी आर्थिक मदत करण्याचं आश्वासनही दिलं. तसेच वरिष्ठ पोलिसांना भेटून गावगुंडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. अन्यथा यशवंत सेना कायदा हातामध्ये घेईल असा सूचक इशाराही दिला. सातारामध्ये समाजातल्या एका लहान मुलीवर बलात्कार झाल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीला घेऊन यशवंत सैनिकांनी तीव्र मोर्चा काढला आणि त्याचे पडसाद संपूर्ण सातारा जिल्ह्यात उमटले. या जिगरबाज यशवंत सैनिकांनी आणि सरसेनापतींनी 2 वर्षापूर्वी आरक्षणाच्या मागणीला घेऊन देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईची लोकल सेवा ठप्प केली होती. खऱ्या अर्थानं तेव्हापासूनच यशवंत सेनेच्या पुनर्जन्माची कहाणी नियती लिहत होती. पुनर्जन्म झालेल्या यशवंत सेनेचं नुकतंच 1 वर्ष पूर्ण होतंय. धनगर समाजाचं आराध्य दैवत बिरोबा, खंडोबा, मायक्का देवीचा आशीर्वाद आणि समाजातील युवक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ मंडळी यांची साथ यामुळे येत्या काळात एसटी आरक्षण अंमलबजावणी मागणीसह समाजाच्या सर्वच प्रलंबित मागण्या पूर्ण केल्याशिवाय यशवंत सेना स्वस्थ बसणार नाही. आता असं म्हणतात, घुमू दे एकच ललकार, यळकोट यळकोट जय मल्हार. आमची शान, आमचा अभिमान, यशवंत सेना, यशवंत सेना. एक नारा दिल से, यशवंत सेना फिर से. जय अहिल्या, जय यशवंत, जय मल्हार.